क्रिकेटच्या मैदानात जेव्हा दोन पारंपरिक प्रतिनिधी आमने-सामने येतात तेव्हा संपूर्ण जगाचा श्वास रोखला जातो. पण यावेळी होणारा सामना हा केवळ एक खेळ राहिलेला नाही, तर तो एक इमोशनल रोलर कोस्टर बनला आहे. होय, आपण बोलतोय उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारीला होणाऱ्या T20 विश्वचषक 2026 मधील महामुकाबल्याबद्दल. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमवर रंगणार आहे. पण या सामन्याभोवतीची चर्चा फक्त बॅट आणि बॉल पुरती मर्यादित नाही. अलीकडचा राजकीय तणाव, पाकिस्तानचा युटर्न, जाहिरातींचे गगनाला भिडलेले दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोलंबोच्या आकाशात दाटलेलं पावसाचं सावट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या एका सामन्यासाठी कंपन्यांनी किती कोटींची बाजी लावली आहे. कोलंबोतील हॉटेल्सचे दर किती वाढले आहेत आणि जर पाऊस पडला तर काय होणार. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. भारत पाकिस्तानचा हा सामना एवढा खास का आहे? कारण या सामन्याच्या आधी खूप मोठा ड्रामा पाहायला मिळाला. तुम्हाला आठवत असेलच, एशिया कप 2025 दरम्यान दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डमध्ये प्रचंड खंडाजंगी झाली होती. परिस्थिती इतकी टोकाला गेली होती की पाकिस्तानने या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आम्ही भारतात खेळायला जाणार नाही किंवा न्यूट्रल व्हेन्यूशिवाय पर्याय नाही, अशा अनेक चर्चा रंगल्या. पण म्हणतात ना, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पाकिस्तानने शेवटी यू टर्न घेतला आणि या हाय व्होल्टेज सामन्यासाठी ते कोलंबोत दाखल झाले आहेत. चाहत्यांमध्ये यामुळे प्रचंड उत्साह आहे, कारण मैदानात केवळ चेंडू फेकला जाणार नाही, तर एशिया कपमधील त्या वादाची ठिणगीही इथे पडण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाची आणि चाहत्यांची धाकधूक वाढवणारी गोष्ट, रविवारी 15 फेब्रुवारी कोलंबोचे आर प्रेमदास स्टेडियम. पण हवामान खात्याने दिलेल्या इशारा आनंदावर विरजण घालणारा ठरू शकतो. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जरी सरकारी निवेदनात थेट पाऊस असा शब्द वापरला नसला, तरी वेदर फॉरकास्टिंग वेबसाईटनुसार संध्याकाळी 6 ते 7-8च्या दरम्यान पावसाची 80 ते 90% शक्यता आहे. जर पाऊस आला तर काय? जर पाऊस पडला आणि सामना किमान 5-5 ओव्हर्सचाही होऊ शकला नाही, तर सामना रद्द करावा लागेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाऊ शकतो. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच निराशाजनक बातमी आहे, कारण भारत पाकिस्तान सामन्यात निकाल लागणं हीच खरी मजा असते. आता वळूयात या सामन्याच्या आर्थिक गणितांकडे. हा सामना म्हणजे ब्रॉडकास्टरसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी. इंडस्ट्री एक्सपर्टच्या मते या एका मॅचसाठी 10 सेकंदाच्या टीव्ही ॲड आणि स्लॉटचा दर 30 ते 40 लाख रुपयांच्या घरात गेला आहे. सामान्यतः वर्ल्ड कपच्या इतर सामन्यांसाठी हा दर 20 ते 25 लाख असतो. पण इथे मागणी इतकी वाढली आहे की शेवटच्या क्षणी दरांमध्ये 25% वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते संपूर्ण टुर्नामेंट्समध्ये जिओ हॉटस्टार केवळ ॲड्समुळे 2000 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता असते. जिओ हॉटस्टारवर देखील 10 सेकंदाच्या स्लॉटसाठी 15 ते 20 लाख रुपये मोजले जात आहेत. ऑटोमोबाईल फोन, FMCG, फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपन्या जसे की एमिरेट्स, अमूल, ओपन AI, हुंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ब्रिटानिया यांनी आपल्या जागा बुक केली आहे. थोडक्यात सांगायचं तर इथे एका सेकंदाची किंमत लाखात आहे. मैदानात 30,000 लोक असतील, पण कोलंबो शहरात लाखो फॅन्स दाखल झाले आहेत. यामुळे विमान तिकीट आणि हॉटेलचे दर गगनाला भिडले आहेत. इझी माय ट्रिपच्या मते भारत कोलंबो राऊंड ट्रिपचे दर नेहमीपेक्षा 50% वाढले आहेत. मेक माय ट्रिपने सांगितलं की या एका विकेंडसाठी कोलंबोच्या बुकिंगमध्ये अवघ्या 3 दिवसात दुप्पट वाढ झाली आहे. क्लिअर ट्रिपनुसार बुकिंगमध्ये 65% वाढ नोंदवण्यात आली आहे. कोलंबोमधील 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्स तर हाऊसफुलच्या मार्गावर आहेत. जे रूम्स आधी 5 ते 10,000 रुपयात मिळायचे, त्यांचे दर आता 20 ते 30% वाढले आहेत. क्रिकेट प्रेमींना राहण्यासाठी जागा मिळणं हे आता टीम इंडियाच्या विजया इतकंच कठीण झालं आहे. एकीकडे करोडोंची उलाढाल आणि दुसरीकडे आकाशातलं डब, या दोघांच्या लढाईत क्रिकेटचा विजय होईल अशी आपण आशा करूया. इंडस्ट्री एक्सपर्टच्या मते हा सामना T20 इतिहासातील मोस्ट वॉच सामना ठरू शकतो. जर पावसाने व्यत्यय आणलं नाही तर. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानावरचे युद्ध पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? तुम्हाला काय वाटतं? उद्याच्या प्ले ऑफ द मॅच कोण ठरेल? अभिषेकची बॅट तळपणार की बुमराची यॉर्कर्सने पाकिस्तानची दनादन उडणार?
हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.